नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम क्रमांक 17. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 15 पैकी कमीत कमी 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. असे काही प्रश्न आपण बघणार आहोत जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत. असे काही प्रश्न आपण बघणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून आपण काढणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया. प्रश्न पहिला. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हटलेलं आहे. मी तुम्हाला ट्रिक सांगतो. मला सांगा, जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे, पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात. मग असं लक्षात ठेवायचं, जास्त इंटेलिजन्स लोक म्हणजे जास्त ज्ञानी लोक, जास्त बुद्धिमान लोक कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. असं आपण ट्रिक्स नुसार लक्षात ठेवायचं आहे. ओके. काय म्हटलं मी? इंटेलिजन्स, जास्तीत जास्त इंटेलिजन्स लोक, बुद्धिवान लोक, ज्ञानी लोक कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. का? त्या ठिकाणी ते स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी सर्व महाराष्ट्रातून त्या ठिकाणी ते आलेले आहेत. म्हणजे सर्व काय आहे? इंटेलिजन्स आहे असं लक्षात ठेवायचं या उत्तरासाठी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे एकता दिवस कधी साजरा केला जातो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. पहा, 31 आपण असा लिहितो. काय करायचं आहे? असं लिहून घ्यायचं. 31. 31. आता मला सांगा, इथं ए आहे, इथं क आहे आणि इथं त आहे. एकता आहे. बाकीचं खून टाकायचं. एकता असं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन. असाही प्रश्न येतो की 31 ऑक्टोबर हा खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? 31 एकती स खोडायचा. एकती एकता असं लक्षात ठेवायचं आहे. एकता. पुढील प्रश्न पहा. रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थॉमस मुनरो यांनी रयतवारी पद्धत सुरू केली. पुढील प्रश्न पहा. वैष्णवी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? वैष्णवी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी 2 नंबर पर्याय पहा. काय आहे? रिपू. रिपू म्हणजे काय? तर रिपू म्हणजे शत्रू. रिपू म्हणजे शत्रू. म्हणजे हे आपलं उत्तर नसणार. विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबर पर्याय पहा. तटिनी. तटिनी म्हणजे काय? तटिनी म्हणजे काय? नदी. तटिनी म्हणजे नदी. हे सुद्धा आपलं उत्तर नसणार. या ठिकाणी एकच पर्याय उरला. कोणता? पहिला. हे आपलं उत्तर आहे श्री. श्री म्हणजे काय? वैष्णवी. लक्षात ठेवायचं आहे. वैष्णवी या शब्दाला समानार्थी शब्द आहे कोणता? श्री. श्री. मग अजून बाकीचे कोणते शब्द आहे तेही लक्षात ठेवायचं आहे. लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय? वैष्णवी. रमा. रमा म्हणजे काय? वैष्णवी. कमला. कमला म्हणजे काय? वैष्णवी. इंदिरा. इंदिरा म्हणजे काय? वैष्णवी. लक्षात ठेवा, वैष्णवी या शब्दाला श्री, लक्ष्मी, कमला, रमा, इंदिरा हे सर्व शब्द समानार्थी आहे आणि यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे.
कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? पर्याय पहा, थॉमस माल्थस, रॉबर्ट कीथ प्रिंगेल, लॉर्ड कॉर्नवॉलिस, वॉरेन हेस्टिंग. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कायमधारा. कायमधारा हा जो क आहे ना मित्रांनो, क सुरुवातीचा, या क वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. काय? कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस लक्षात ठेवायचं आहे, कॉर्नवॉलिस. कायमधारा पहिलं अक्षर आहे क आणि क वर्ण कॉर्नवॉलिस असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. कोणता तारा सूर्याला सर्वात जवळ असून त्या ताऱ्यालाच मित्र तारा असे म्हटले जाते? पर्याय पहा, गुरु, शुक्र, अल्फा सेंटॉरी, प्लुटो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अल्फा सेंटॉरी. कोणता तारा सूर्याला सर्वात जवळ असून त्या ताऱ्यालाच मित्र तारा असे म्हटले जाते? तर अल्फा सेंटॉरी. पुढील प्रश्न पहा. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. पुढचा प्रश्न. आजवर सापडलेल्या 5000हून अधिक लघुग्रहात कोणता ग्रह सर्वात मोठा लघुग्रह आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सेरेस. पुढील प्रश्न पहा. इंदिरा या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? इंदिरा. पहिला पर्याय आहे रमा, दुसरा पर्याय कमला, तिसरा पर्याय लक्ष्मी आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व लक्षात ठेवायचं आहे. रमा म्हणजे इंदिरा, कमला म्हणजे इंदिरा, लक्ष्मी म्हणजे इंदिरा, हे सर्व समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न पहा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर. पुढचा प्रश्न पहा. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय पहा, संत सोपान, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला आहे. हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? पर्याय पहा, महापौर, महानगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना महापौर असे म्हणतात. महापौर. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका साईडला नगर परिषद असे असेल आणि दुसऱ्या साईडला नगराध्यक्ष असे असेल आणि तिसऱ्या ठिकाणी महानगरपालिका असे असेल आणि चौथ्या ठिकाणी तुम्हाला डॅश डॅश असं दिलेलं असेल. मग या ठिकाणी उत्तर काय असेल? महापौर. महापौर असं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न सोपा असतो, पण कधी कधी तो प्रश्न आपल्याला फिरून विचारला जातो. ओके. पुढचा प्रश्न पहा. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? याचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, खूप अवघड आहे, कारण हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. मला असं वाटतं की कमीत कमी 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? योग्य उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराज. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी दुसरा पर्याय आहे संत तुकाराम. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही फसू शकता. तुकाराम आणि तुकडोजी हे शब्द जवळजवळ सारखेच वाटतात.
तुम्ही पटकन 2 नंबर पर्याय क्लिक करणार, उत्तर चुकणार. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा काव्यसंग्रह रचला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. दगड हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पर्याय पहा. फारसी शब्द, तत्सम शब्द, कानडी शब्द, देशी शब्द. याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.